पिचकारी पण गाणं आता यांनी ओळखलेलं नाहीये ते आम्हाला फक्त माहिती आहे, त्यांना माहिती आहे, तुम्ही सांगू नका. तुम्ही कोणी करून दाखवू शकत असाल तर या. हे कोण येतंय? कोण गाणं होतं ऐका. हॅलो, तुमचं कोण आहे प्रतिनिधी? सगळ्या चिठ्ठ्या डब्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे हे कोणाला आम्ही आपसूक दिलेलं असं नाहीये. जो चिठ्ठी उचलतो ते गाणे आहेत, त्यामुळे काही सोपी गाणी आहेत, काही कठीण गाणी आहेत. स्पर्धा म्हटल्यावर हे सगळं आलंच. गाणं बोल, आवाज नाही आला गाण्याचा. मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा,
एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ओके, तुमचं प्रतिनिधी कोण येते? मुंगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला. हाय मुंगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या. 3 फेऱ्या इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि 3 फेऱ्यांचा एकदा स्कोर सांगा. चाफा, मोगरा, आबोली, गुलाब. चाफा, तीन फेऱ्यानंतर आता स्कोर तुमच्या समोर ठेवतो आम्ही. मोगरा 50, हा गुलाब 60. जोरदार टाळ्या. गुलाब 60, मोगरा 50, चाफा 50. जोरदार टाळ्या. आबोली 60. म्हणजे स्पर्धा गुलाब आणि आबोलीमध्ये आता तरी सुरू आहे. 2 राऊंड नंतर आपल्याला समजेल काय फायनल आहे ते. आता पुढच्या राऊंड साठी मी आमंत्रित करतो विलास नागते यांना. मगाशी ते दारू पिऊन आले होते ते. हॅलो, हा आता एक कॉमन प्रश्न असणार सगळ्यांसाठी आहे. झटपट प्रश्न आहे. तो प्रश्न जो दोन राऊंड हा बरोबर. काम आहे समोर बस. समोर हॅलो, सर्वांनी शांतता राखायची. पहिला चाफा गटाला एक प्रश्न विचारला जाईल. तयार राहायचंय उत्तर द्यायला. आज घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये लहान गटातील तृतीय क्रमांक कोणाचा होता? सांगा ना. हा सांगा. काय? आयुष उमेश काजवे. आयुष उमेश काजवे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. मोगरा गटासाठी दुसरा प्रश्न आहे. आज दुपारी घेण्यात आलेल्या 3 आरत्या कोणत्या? हा तू सत्यनारायणची आरती घेतली होती. काली लोकाटांगण सुख करता तू करता. चुकलं. मारुतीची कोणती आरती? चुकलं चुकलं. हे झटपट प्रश्न आहे. एकदा चुकलं. ओके ओके. झटपट. आबोली गटासाठी
झालं नाही. आबोली गटासाठी तयार राहायचंय. दुपारच्या जेवणातील सर्व पदार्थांची नावे सांगा. ओला वाटाणा भाजी, 1 वरण, 2 लोणचं, पापड, खीर आणि छोटासा वडा होता. जिलेबी आता बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. काय उद्या गुलाब गटानं तयार राहायचंय. ऐका प्रश्न. आज घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमधील मोठ्या गटातील तिसरा क्रमांक कोणाचा आला? हा बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी. एका गटाचं उत्तर चुकलेलं आहे. हा तर ठीक आहे. पुढे काय हा प्रश्न म्हणजे परत घ्या. चापा गटासाठी तयार आहे. काजूवाडीचा पिनकोड नंबर काय आहे? काजूवाडीचा पिनकोड नंबर काय आहे? काय नाही. कुणाला पब्लिक मध्ये कोणाला जरी असेल तर त्याने पण उत्तर द्यायचं आहे. आणि पब्लिक मध्ये कोण उत्तर देईल त्याच्यासाठी बक्षीस आहे. हा बक्षीस देणार. हा पिनकोड नंबर 415605. काय 415605. ओके. 5 रुपयाची कॅडबरी बक्षीस जाहीर केलं होतं. काय देणार ते माहिती नव्हतं. तिसरा मोगरा गटासाठी तयार आहे. 4 गावातील चिपळूण तालुक्यातील गावांची नावे सांगा. प्रश्न आहे का नीट? 4 गावातील चिपळूण तालुक्यातील गावांची नावे सांगा. प्रश्नच नाही नीट ऐकला. आपलं 4 गाव शब्द आहे. 4 गावातील चिपळूण तालुक्यातील गावांची नावे. तुम्ही चोरानं सांगितलं आपले 4 गावात आहे नाही. 4 गावात आपल्या 4 गावात चिपळूण. हा चिपळूण. चला पुढे घ्या. हा उत्तर ना निरबाडे, पाली, खांदाट. चार गाव निरबाडे, पाली, खांदाट आणि काळवडी. खेडमध्ये आबोली गट लक्ष द्या. काजूवाडीच्या दक्षिणेला कोणते गाव आहे? सगळ्यात सोपा प्रश्न. काजूवाडीच्या दक्षिणेला कोणते गाव आहे? बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. उत्तर सांगितलेलं आहे. निरबाडे सांगितले. चौथा प्रश्न आहे गुलाब गटासाठी. काजूवाडीत येणाऱ्या एसटीच्या गाड्या कोणत्या? काजवेवाडी, चापिंडी, कासई, साखरखेड. चुकलं. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर चुकलंय. साखरखेड बंद झाले ते. म्हणून दुसरा प्रश्न इकडं यासाठी. गणपतीतील सजावट स्पर्धा यातील द्वितीय क्रमांक कोणता? झाले राऊंड. हा आता कुठला राऊंड आहे? 2 राऊंड साठी चिंतरंजन लांबे येतील.
विलास नागतेसाठी 2 मिनिटं का? जोरदार टाळ्या. आपण आता परत एकदा स्कोर सांगूया कारण आता फायनल राऊंड आहे. फायनल राऊंड आहे, धून राऊंड. एक 10 मिनिटात हा राऊंड संपेल, पण हा राऊंड तुमच्यासाठी देखील तेवढाच मजेचा आहे. तिथून एक धून वाजवली जाणार. त्या धून सगळ्यात पहिली या चाफा, मोगरा, आबोली, गुलाब यापैकी जो कोणी पहिली ओळखेल त्यांनी पटकन हात वरती करायचा. ज्याचा हात पहिला वरती येईल त्यालाच ती संधी दिली जाणार. त्या गाण्याचे फक्त बोल सांगितले तरी चालतील. 8 एकूण 2 राऊंड होतील. मगाचे झाले तसे 2 राऊंड होतील. एक मिनिट मला करू द्या, नाहीतर मग तुम्ही कुठेतरी या. हा, तर हा जो फायनल राऊंड आहे त्याचे देखील 2-2 राऊंड होतील. याचा नियम असा आहे की तिथे एक धून वाजवली जाईल. त्या धून जो तुमचा ग्रुप ओळखेल त्याने पटकन हात वरती करायचा आहे. ज्याने हात वरती केला त्याला संधी देण्यात येईल. पण जर उत्तर चुकलं तर 5 मार्क कमी होतील आणि उत्तर बरोबर आलं तर 10 मार्क मिळतील. आणि तुम्हापैकी कोणाला नाही आलं तर ती धून तुम्हाला ओळखायची आहे. तोपर्यंत पब्लिक मधून परत मी असं नमस्कार करू का, कुणी चुकून पण तोंडातून आवाज काढू नका. कारण मला माहित आहे तुम्ही खूप हुशार आहात, पण तिथे बसून इथे बसल्यावरती मग आपल्या लक्षात येत नाही ते. कारण तिथे हे जरी लोक तिथे बसले असते तरी त्यांनी पटापट धून ओळखल्या असत्या. एकदा जबाबदारी पडली की आपल्याला काहीतरी करायचं आहे की माणूस कुठेतरी थोडा खचतो. तो मी असेल किंवा आमचं कमिटी असेल, कोणी असेल किंवा तुम्ही असाल. त्याच्यामुळे प्लीज मध्ये इंटरप्ट करू नका. तुम्हाला संधी दिली जाईल. शांतता बाळगा, धून नीट ऐका. बरं, त्या हात वरती करणार त्याचं काय तुम्ही हे करणार आहे का आपणच ठरवायचं कोणी हात वरती केला आहे ना? शांतता बाळगा. शेवटची राऊंड आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. कान तिकडे ठेवा. धून जेव्हा चालू होईल ती धून किती सेकंदासाठी असेल? पण जरी कोणी हातवर केला तरी ती धून फक्त 10 सेकंदासाठी असेल. 10 किंवा 15 सेकंदासाठी असेल. त्याच्या आतमध्ये तुम्ही हात वरती केला, धून पटकन बंद होईल, तुम्हाला गाणं ओळखायचं. ओके, तुमचं सगळ्यांचं झालं तर मग आपण ऑडियन्सला चान्स देऊ. तोपर्यंत प्लीज सॉरी. स्कोर सांगा. स्कोर मोगरा 50, जोरदार टाळ्या. चाफा 60, जोरदार टाळ्या. गुलाब 70, जोरदार टाळ्या. आबोली 80. बाळकृष्ण लांबे कुठे गेले? जोरात टाळ्या वाजवते. ओके, तर आता शांतता बाळगूया. 2 राऊंड चालू करूया. पहिली धून. कुठल्या गटाने हात पहिला वरती केला? चाफा. चाफा. कारण माझी नजर होती, कारण तिकडे माझी धर्मपत्नी बसले. पण नियम तो नियम. इकडे तिकडे हात वरती केला. आणि आता आपण त्यांना गाणं ऐकायला देऊया. गाणं चुकलं तर 5 मार्क कमी. चोरीचा मामला मामाही थांबला, प्रेमाने हात हाती, तूच माझी मैना कर नको जायला, या इश्काच्या जोरदार टाळ्या या गटासाठी. पुन्हा हात वरती करू शकता. हा ओपन राऊंड आहे. ओके, अशा एकूण 8 धून वाजणार. 8 म्हणजे प्रत्येकाला 2-2 चान्स मिळणार. 8 धून वाजणार. पण जो हात वरती करेल त्याला, म्हणजे याची ही राऊंड अशी आहे की याच्यामध्ये सेंचुरी पार पण कोणी करू शकतो पटकन. रेडी आहात तुम्ही? सर, हर्षद सर. हर्षद सर रेडी नाही आहेत. पुन्हा एकदा सर्वांना विनंती, प्लीज. ओके, सगळ्यांनी शांतता बाळगा. आपण धून स्टार्ट करत आहोत. ऐका, कान तिकडे ठेवा. आबोली गट.
मी हाय कोली सोरी रोली ग मुंबईचा की यांना असं म्हणायचं त्यांचं गाणं काहीतरी चुकलंय तर बरोबर काय तुम्ही सांगा. विसावची पारू. बघा हे हा गट म्हणतोय वेसावची पारू नेसले गो आणि हा गट म्हणतोय मी हाय कोली असा हा गट म्हणतोय. तुम्हाला काय म्हणायचं आहे कुठल्या गटाचं बरोबर आहे हा चाफ्याचं बरोबर आहे कोण म्हणतंय आबोलीचं बरोबर आहे. आता काय बरोबर आहे ते आपण ऐकूया. भावक्षण लांबी खुश झालेले आहे. हे असं असतं एखादी ट्यून वाजली की त्यावेळी आपले कान जिथे असतात ज्या मूड मध्ये त्या मूड मध्ये आपल्याला पटकन ते गेज होतं. काही ना गेजच होत नाही ज्यांना गेज होतं असं होतं. बघा माई लेकीने वेगवेगळे हे निर्णय दिले. 5 मार्क मायनस. माईला वाटलं वैसावची पारू लेकीला वाटलं मी आहे कोली पण मी आहे कोली परफेक्ट उत्तर आहे. जोरदार टाळ्या. किती दोन झाल्या 2-2 झाल्या. एखादी कठीण वाजवा घे चौघांना पुन्हा ऐका समजलं पाहिजे मग पब्लिकला देऊ आपण. पुन्हा एकदा शांतता 2 तिसरी. आबोली आबोली 1 मिनिट. आणि तुम्ही केलं आम्ही काही नाही म्हणत आहे पण पहिला त्यांनी केला त्यांना देऊ. त्यांचं उत्तर बरोबर की चूक ही आम्ही सांगणार नाही. सांगा. विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा. आता बघा त्यांनी गाणं सांगितलं हे गाणं तुम्ही आता दुसरं तुम्ही जरी बरोबर सांगितलं तरी मार्क त्यांना मिळणार कारण त्यांनी पहिला हात वरती केलं. तुम्हाला कुठलं गाणं वाटलं बरं अजून तुम्हाला तुम्हाला कुठलं वाटतंय बरोबर आहे. ओके लाव. जोरदार टाळ्या बाळकृष्ण लांबेंसाठी. हा दीपक नागरेसाठी पण टाळ्या. त्यांची सुद्धा सुकन्या इथे आहे. अच्छा 2 किती झाल्या 3 झाल्या. आता चौथी 2. शांतता बाळगा. पुन्हा एकदा मला नमस्कार करायला लावू नका. चाफाने हात वरती केला त्याच्यानंतर त्यांनी देखील केलाय पण पहिला मान चाफ्याचा. वहिनी रेशमाच्या रेघाने. ठीक आहे धून लावू नका. तुम्ही पण ओळखलंय तुम्ही कुठलं ओळखलंय सांगू शकता पण जरी दोघांचंही बरोबर आलं तरी मार्क यांनाच मिळणार आहेत. आणि दोघांचंही चुकीचं आलं तर मार्क यांचेच वजा होणार आहेत. तुम्ही काय सांगताय हा एक मिनिट सुरू कर.
नियमानुसार की जे पहिला हात वरती करतील त्यांना पहिला मान मिळेल. ह्यांना आपण मान दिला पण त्याचे मार्क कमी नाही होणार आहेत. ह्यांचे 5 मार्क कमी होतील कारण त्यांनी चुकीचं सांगितलं आणि तुमचे 5 मार्क सगळ्यांचे कमी होतील कारण तुम्ही पण चुकीचं सांगितलं. गाणं आहे वाजले की 12. ओके, किती धून झाल्या? 5 झाल्या. ही 5वी धून होती ना? 4 झाल्या. ठीक आहे, 5वी धून. शांतता बाळगा. सुरू करूया. कान तिकडे ठेवा, माझ्याकडे नको. पूर्ण वाजत कोणी हातवरती गेला? चाफा चाफा. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना. जोरदार टाळ्या. मगाशी 5 मार्क घालवले, आता 10 मार्क कमावले, म्हणजे एकूण 10च. ओके, आता दोन क्रमांक 6. फक्त 3 दोन राहिल्यात आणि मग आपल्या समोर निकाल असेल. 2 क्रमांक 6. लहान मुलांनी गडबड करू नका. शांतता. स्टार्ट. मला सुरू करायच्या आधी सांग, म्हणजे त्यांना अलर्ट राहिला. आणि तो मूड असतो एक, ते कान असे देणार, डोळे बंद करणार, ऐकणार, हा सगळा मूड असतो. त्यांना ते कॉन्सन्ट्रेशन करू दे, मग चालू कर. सध्या ते आपापसात आपलं कितीच करू दे असं काहीतरी त्यांचं चालू असेल. बहुतेक आपण जिंकला. हा, रेडी? 16च्या 16 रेडी. स्टार्ट. गुलाबनी हात वरती केलेला आहे. ते तुम्ही नंतर नाही नाही असं नाही, असं नाही. त्यांनी मग नंतर असाच करता, नंतर त्यांनी कॉन्फिडेंटली वरती केला. म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही निर्णय द्या. कोणी? हा, व्हेरी गुड. नाही तर उगाच माझ्यावर यायला नको. आणि कन्फर्म आहात? दर्या किनारी एक बंगलो गपोरी जाय जो जाय. आम्ही त्याने सांगत. बरं, अजून तुम्ही तर ते बोललात, तुम्हाला तुमचं पण तेच होतं. तुमचं गाणं कोणतं होतं? हा, वेसवची पारू होतं. ह्यांचं होतं दर्या किनार एक बंगलो, त्यांचं होतं दर्या किनार एक बंगलो, तुमचं होतं वेसवची पारू. माझं सांगू? का रे? वेसवची पारू नेसली गो, नेसली गो नवसाना. वेसवची पारू नेसली गो, नेसली गो नवसाना. चल गो बंधनाला गो पारू दर्याचे पुंजेला. चल गो बंधनाला गो पारू दर्याचे. नाही, तुमचे मगाशी 5 मार्क कमी झाले होते, आता ते 5 मार्क तुम्हाला परत मिळाले. तो लाल चटवाला आहे ना, त्याच्या जरा तोंडावर पट्टी लावा. तो मगाशी तुम्हाला इथे लग्न करून गेला ना, तो तिकडून प्रॉम्प्टिंग करतोय. असो. धून किती झाल्या? किती झाल्या धून? 6 झाल्या. 8 ठेवायच्या का 10 करायच्या? 6 झाल्या. 7वी धून आहे का? शांतता बाळगा. सबस्क्राईब करा आणि आहे व्हिडिओ आहे आपल्याकडे. व्हिडिओ आहे. टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ आहे. नुकती झाले की
वरती वरती मला बघू द्या, तुम्ही सांगून कसं काय. आबोली आबोली कसं झालं तुम्हा लोकांमध्ये संभ्रम काय झाला असेल तुम्ही सांगतो. मी आता तो व्हिडिओ स्लो मध्ये पाहिला. आबोलीने हात वरती करायला सुरुवात केली म्हटल्यावर ते त्यांचं पक्क झालं, पण त्याच्यानंतर स्पीड याने दाखवला म्हणून तुम्हाला वाटलं असेल यांचा हात वर झाला. हे असं झालं. सगळ्यात पहिला हात इने वरती केला असा, पण हिचा असा येईपर्यंत ते डायरेक्ट असं केलं, त्यामुळे तुम्हाला वाटलं त्याचा, पण तिने शेवटी क्लिक तिला झाला पहिला, त्यामुळे तिने ते सुरुवात केली. त्यामुळे आबोली गटाला आपण ते तुमचं ठरलेलं नाही, तुम्ही नका सांगा होती. आता यांचं बघू. कोंबडी पाळत कुठे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी. ओके. शेवटची धून आठच ठेवायच्या ना. आठच. वेळ होतोय, सकाळी आपल्याला कार्यक्रम आहेत. एक धून शेवटची, सगळ्यांनी लक्ष द्या. नंतर आपण विजेता जाहीर करू. विजेत्यांना मस्तपैकी गिफ्ट आणलेलं आहे आपण. हे थांब, मला सांगा तुझं सेट झालं की, कारण त्यांना रेडी व्हायला लागेल. नाही तर असे हात वर येतात, आम्हाला पण प्रॉब्लेम येतो. तू व्हिडिओ काढून हे कर. कोणाला वाटलं होतं चाफा मोगरा? चाफा. त्यांची नजर चांगली आहे. समोर बसले त्यांची मुलं आहेत ना लहान, तुम्ही लांबून बघताय, तुम्हाला चाफा. शेवटची धून आहे. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा चोंडा चौरंगी लाल लाल वटाग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग. बरोबर आहे, बरोबर आहे. जोरदार टाळ्या. आता रिझल्ट तयार होईपर्यंत तुमच्या लोकांसाठी एक ट्यून, पण कोणी तिथून सांगायची नाहीये, इथे येऊन आम्हाला ती ऐकवायची आहे. रेडी? यांच्यासाठी नाही, तुमच्या सर्वांसाठी. बाळकृष्ण लांबे, दीपक नागते, कृष्ण लांबे, अजून कोण आहे तिकडे, संजय काजवे, चिंतन लांबे. जरा शांत, कारण तुम्हाला भरपूरच जजमेंट आहे, त्यामुळे ज्यांना एकदमच जजमेंट आहे त्या लोकांनी जरा शांत बसा. बाकीच्यांची आपण परीक्षा घेऊया. वाजूया दोन. इथे येऊन सांगायची आहे. नाही तर हात वरती करा. आपण पण बघू. उडी उलटा लाव, उलटा असा कर, बघू आपण कोण हात वरती लगेच करतो. आणि चुकून येत नसेल तरी हात वरती करू नका प्लीज. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा. उगाच हात वरती पाहिजे म्हणून सगळ्यांनी हात वरती करू नका. रेडी?
पण त्यांनी नाही, त्यांचं जर या पुढे या, आणि जर त्यांचं चुकत असेल तर बाकीच्यांनी कोणीतरी सांगा, कारण आता परत ते वाजवलं जाणार नाही. क्वचित आम्ही वाजवू, तो आमच्यावर आहे, कारण तो पण रिझल्ट तयार होतोय. रेशमाच्या रेगाने, लाल काळ्या धाग्याने. एक मिनिट, कोणाला वाटतंय बरोबर आहे? पुन्हा एकदा तीच धून लावूया आपण. हा, पुन्हा एकदा आहे का? तुम्ही युट्यूबवर सर्च नाही ना केली पटकन? इथे काही कोणाचा भरोसा नसतो. एकदा परत. बघू रेशमाच्या किती जमा होत आहेत ते. या इकडे. कुठलं गाणं? खेळताना रंगबाई चोळीचा चोळीचा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट उभं राहा. एक रेशमाचा आला, एक होळीचा आला, किंवा चोळीचा, जे काय असेल ते. खेळताना रंगबाई चोळीचा. आता खेळताना रंगबाई होळीचा असतो का चोळीचा असतो? ओके. आम्ही या दोघांना इथे उभं करण्याचं कारण असं आहे की अजून म्हणजे तुम्ही मगापासून एवढे प्रॉम्प्टिंग करत होतात, हात वरती करत होतात, पण तुमच्यातही अजून तेवढी हे नाही आहे, कारण त्या दोघांची उत्तरं आम्ही सांगत नाहीये बरोबर आहेत की नाही, पण काहीतरी गडबड आहे. परत एकदा ऐकू. रामदास, तुमचंही इथे यायला पाहिजे होतं तुम्ही. परत रेशमाचा घेऊन येऊ नका, दुसरा काहीतरी घेऊन या. ढोलकीच्या तारावर 3 जमा झाले. मगाचपासून तुम्ही सांगत होतात की आम्ही सगळं काय करू, प्रॉम्प्टिंग चालू होती. आता काय झालं? परत आता 2 सेकंद अजून आम्ही थोडं वाढवतो. सुरू करा पटकन. बरं, तुम्हाला नसेल तर आम्ही ज्यांना निवडले त्यांना संधी देऊ का? कारण त्यांना कळालेलं आहे. म्हणजे आता हे सिद्ध झालं ना की इथे बसलेत ते हुशार आहेत. हे सिद्ध झालेलं आहे आता, कारण 3 इथे आलेले आहेत आणि एक चौथा तिकडे उभा आहे ते बघा. ओके, आपण याला संधी देऊया. थोडं पुढे नेलं, अजून एक हात वरती आलाय. कोणतरी हुशार माणूस आपल्यात अजून आलेला आहे. या 3 झालेत, एक चौथा येतो. गणेश नाही
दोघेही भाऊ भाऊ आहेत या. नका मारू रे खाना पिचकारी. खूप जोरदार टाळ्या. पण याच्यापेक्षा डबल टाळ्या तेव्हा वाजल्या असत्या ज्या वेळेला फक्त त्या ढोलकीचा ताण वाजत होता आणि जर त्यांनी ओळखलं असतं. जरा पुढे गेलं गाणं, पुढे गेल्यावर त्यांना थोडं सोयीस्कर झालं ते. तुम्ही पण तेच ओळखलं गणेश? हा, त्यामुळे असू दे, पण तरी पण ओळखला यायला महत्व आहे. पण आहे म्हणजे तुमच्यात पण कोणीतरी हुशार आहे. ओके, आता आपण निकालाकडे बोलूया. या सर, सुनील लांबे यांना मी विनंती करतो की त्यांनी निकाल जाहीर करावा. नमस्कार. आज या अंताक्षरी फेरीचा निकाल या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करतो. जास्त वेळ घेणार नाही. चौथ्या क्रमांकावर राहिलेला जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे मोगरा ग्रुप आणि या ग्रुपला 50 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर राहिलेला ग्रुप आहे गुलाब ग्रुप आणि या ग्रुपला 65 गुण मिळालेले आहेत. आता विजेता कोण असेल हे तुम्ही. चाफा ग्रुपला या ठिकाणी 85 गुण मिळाले आहेत आणि या ठिकाणी या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरलेला ग्रुप आहे अबोली ग्रुप आणि या ग्रुपला 110 गुण मिळाले. धन्यवाद. कोणीतरी महिला प्रतिनिधी पुढे या, त्यांना आपण पारितोषिक देणार आहोत. महिला प्रतिनिधी हे पण सांगावं लागतं. महिला प्रतिनिधी या आजच्या यजमानीबाईंना बोलूया. धनश्री लांबे या. पूजेचा मान त्यांना मिळाला, त्यांच्या हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करूया. द्या लवकर मॅडम, या लवकर या. उभ्या राहता तुम्ही. या सगळ्यांचा एक फोटो घ्या तोपर्यंत घालून. तुम्ही या पुढे, तुम्ही बसा तोपर्यंत. विजेते आहेत. विजेत्यांचे अभिनंदन आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. कारण त्यांनी सहभाग घेतला म्हणून या विजयी होऊ शकल्या. आणि पुन्हा विनंती सगळ्यांना पुढे या, एक कॉमन फोटो घेऊया आणि हा फोटो कायम जपून ठेवूया. म्हणजे पुढच्या वर्षी अजून या स्पर्धेसाठी उत्स्फूर्तपणे पुढे येतील. विजेत्यांनी तुम्ही मॅडम, तुम्ही मध्ये मॅडम तुमच्या हाती सन्मान